महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के हिवारा आश्रम में स्वामी विवेकानंद जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई। समारोह के समापन पर 10 जनवरी को भव्य महाप्रसाद का आयोजन किया गया, जिसमें एक ही जुलूस में करीब 1.5 लाख भक्तों ने प्रसाद ग्रहण किया। महाप्रसाद 150 क्विंटल गेहूं की पूड़ी और 150 क्विंटल बैगन की सब्जी के रूप में तैयार किया गया था। यह आयोजन लगभग 40 एकड़ क्षेत्र में फैला रहा और व्यवस्था संभालने के लिए 3000 स्वयंसेवकों को लगाया गया। आयोजन की भव्यता को देखते हुए भक्तों ने इसे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में दर्ज करने की मांग की है। अत्यंत उत्साहाने, भक्तिभावाने आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्वामी विवेकानंदांची जयंती संपन्न करण्यात आली। 3 दिवसापासून हा उत्सव आहे। आज महाप्रसाद वितरणाने याची सांगता झाली। 2-2.5 लाख भाविकांना एका वेळेला एकाच पंक्तीमध्ये 40 एकराच्या शेतात केलेलं हे नियोजन अतिशय व्यवस्थितपणे पार पडलं। 2,500 ते 3,000 युवक 2-3 दिवसापासून या सगळ्या महाप्रसादाचं नियोजन करत होते। 300 क्विंटलचा जवळपास हा महाप्रसाद होता, पुरी आणि भाजीचा। माणसामधला मतभेद दूर व्हावा, तो एक संघ व्हावा, सुज्ञ आणि जागृत नागरिक या देशाला मिळावा। मी जत जिल्हा सांगलीवरून इथे आलेली आहे आणि मी लहानपणापासून इथे येते, कारण माझं माहेर इकडचं आहे। तर ही जी पंगत आहे आम्ही लहानपणापासून बघत आलोय, आम्ही स्वतः पुऱ्या लाटत आलोय। आणि ह्या महापंक्तीचं वैशिष्ट्य हे आहे की जसं आपण लोकशाही म्हणतो, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं, तसं लोकांनी लोकांसाठी केलेला प्रसाद। म्हणजे कोणीतरी एक आचारी करतो आणि स्वयंपाकी करतो असं नाही आहे, तर हजारो लोक इथे येतात आणि पुऱ्या लाटतात, वांगे चिरतात आणि एका दिवसात 250 क्विंटल गव्हाचा प्रसाद तयार होतो। आणि विशेष म्हणजे आपण 50-100 लोकांसाठी जरी वाढायचं म्हटलं तर किती गोंधळ होतो, पण एकाच वेळी 1-2 लाखच्या सुमारास लोक केवळ 2 तासात प्रसाद घेऊन जातात। हा मला वाटतं जगातला हा एक आश्चर्याचा प्रसंग आहे। मी येथून जवळच डोनगाव या खेड्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतो। मागच्या जवळजवळ 60 वर्षापासून माझा या संस्थेशी संबंध आहे आणि या संस्थेच्या कार्यक्रमात, या उत्सवाला आम्ही येत असतो। महाराजांनी अगदी सुरुवातीला विवेकानंद जयंती साजरी करायची तर माणसांमध्ये देव पाहून एकमेकाला घास भरवायची सुरुवात केली होती। आणि आताही सुद्धा ही एवढी मोठी महाप्रसादाची पंगत, सुमारे 2 लाख लोक एकाच वेळी जवळजवळ 2 तासात शिस्तबद्ध पद्धतीने आणि त्यांना महाप्रसाद वितरित होतो। शांततेने सर्व जेवण करतात। तो महाप्रसाद म्हटला जातो कारण तो सर्व लोक मिळून एक दिवसभर पूर्ण 250 साधारण पोत्यांच्या गव्हाची पुरी असते आणि 150 क्विंटल वांग्यांची भाजी असते।